ऑफर दिला असं म्हटलंय मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी। एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही असं अविनाश जाधवांनी म्हटलंय। साताऱ्याच्या गोडाऊनवर धाड पडली, त्यातून पैसा येतोय का असा संशय असं अविनाश जाधवांनी म्हटलंय। अविनाश जाधवांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। या ठाण्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ड्रग्स हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल। आज तुम्ही बघितलं असेल शाळेच्या बाहेर सर्रासपणे त्या ठिकाणी ड्रग्सची विक्री चालू आहे। हे कुठून येते ड्रग्स? हे ड्रग्स जे आहे तुम्हाला माहिती आहे याचा केंद्रबिंदू साताऱ्यात आहे आणि ठाण्यात पण आहे। आणि तुम्ही बघितलं असेल तोळ्याचा भाव आहे, तोळ्याचा भाव। म्हणजे कुठलाही राजकारणी मी आतापर्यंत एवढे 35 वर्षाच्या राजकारणामध्ये बघितलं असेल एवढा पैसा कुठल्याही राजकारण्याने कमावला नसेल। एवढा पैसा जर एखादा राजकारणी करत असेल तर मला वाटतं या पुढच्या इलेक्शन मला वाटतं घेऊच नाही। आमच्या नगरसेवकांना 5-5 कोटीची ऑफर दिल्या गेल्या। हे 5 कोटी रुपये आले कुठनं? म्हणजे मी आता विचारे साहेबांशी बोलत होतो, ते म्हणाले मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक उपमुख्यमंत्री पाहिले, पण एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही। सो हा पैसा कुठनं आला? हा पैसा तुम्हाला सांगतो टेंडर विंडरमधनं एवढा पैसा येऊच शकत नाही। सो माझे साताराच्या गोडाऊन मध्ये जी काही धाड पडली त्या माध्यमातून पैसा येतोय का असा आमच्या मनात एक संशय आहे। त्याच्या बाबतीतही निष्पाप चौकशी व्हावी ही आमची मागणी